कालची जी असाइनमेंट सांगितलेली ती कालच पूर्ण करायची, कालच रेंडर करायची आणि कालच अपलोड करायची. ठीक आहे दोघे सगळ्यांना सांगतोय मी. ज्या दिवशी असाइनमेंट दिलेली त्याच दिवशी कंप्लीट करून त्याच दिवशी अपलोड करायची. येस सर. अपलोड झाल्याशिवाय असं समजायचं नाही की आपली असाइनमेंट झालेली. ठीक आहे. कालची असाइनमेंट होती की व्हिडिओचा लाईनअप बनवायचा होता. वेगवेगळ्या फुटेजेस यूज करून वेगवेगळे इमेजेस किंवा वेगवेगळे PNGs तुम्ही काय वापरू शकता, GIF वापरू शकता, एनी डाटा. फक्त त्याचा एक चांगला लाईनअप बनवायचा. इफेक्ट वगैरे टाकून सर. हा तो इफेक्ट वगैरे सगळं टाकू शकतो. काय जरी टाकायचं असेल तरी तो टाकू शकतो आणि त्याचा लाईनअप टाकायचा. फक्त लाईनअप करायचं ना. ह्याच्यात येत नाही चेक करावं लागेल. हा प्रफुल काय म्हणत होता? इमेजचं लाईनअप करायचं ना. इमेज नाही, तू कोणताही डाटा घेऊ शकतो. व्हिडिओ घेऊ शकतो, इमेजेस घेऊ शकतो किंवा PNGs, GIF, बॅकग्राऊंड म्युझिक तुला टाकायचं टाकू शकतो. जे काय असेल ते. हो ग्रीन होणार. त्यासाठी अख्खा फोल्डर घेऊन जायचं. त्यासाठी आपण या फोल्डरिंग केले का नाही. आता लेक्चर 1 हे मी सगळं मी फोल्डरमध्ये टाकलेलं आहे. तर हे सगळं आहे असं फोल्डर हा उचलायचा लेक्चर 1 आणि तिकडे घेऊन जायचं. कधी पण काय ते पण येणार ना. हे बघ आपण काम कसं करतो, फुटेजेसमध्ये फुटेजेस ठेवलेले आहेत सगळे प्रॉपरली सगळं. आता सोर्स फाईलमध्ये सोर्स फाईल ठेवलेली आहे ना. आता ह्यांचं लोकेशन चेंज नाही होणार, फक्त लोकेशन कोणाचं चेंज होणार आहे, लेक्चर 1चं. आता तू डायरेक्टली ह्याचंच कॉपी करते म्हणजे फोल्डर कॉपी करून कुठं पण नेते. तर इथून फाईल ओपन करशील ना तर ते कधी येणार नाही ते ग्रीन. ग्रीन म्हणजे नेमकं काय होतं? इमेजेस ग्रीन झालेत. हां ते लोकेशन नाही आणि गायब आहेत फुटेजेस त्यामुळे त्रास होतो. हां फाईलच नाही ना काही.
कलर दिसतोय का वर्क स्पेस एरियाच्या खाली, बरोबर. तो ग्रीन एरिया म्हणजे तुमचं रेंडर झालेलं आहे. आता ह्याच्या पुढं रेंडर नाही झालेलं, तर मी प्ले करतो तर ते ऑटोमॅटिकली रेंडर होतं, बरोबर. आता नंतर प्ले केल्यानंतर ठीक आहे. आता ह्याचा साऊंड कुठं असणार आहे, लेअरलाच असतो, ठीक आहे. लेअरमध्ये ऑडिओ आणि साऊंड त्याचा कंबाईन असतो. जसं की प्रीमियरमध्ये वेगवेगळं येतं, पण इथं एकसाथ येतं, ठीक आहे. आता ह्याच लेअरला तुम्हाला व्हिज्युअल पण दिसेल आणि ऑडिओ पण दिसेल. इथंच दिसतंय का तुम्हाला सगळे आयकन्स, ठीक आहे. आता इथं डोळ्याचं जो आयकन आहे इथं काय व्हिज्युअल आहे आणि त्याच्या पुढं साऊंडचा आहे, तो ऑडिओचा असतो. आता तुम्हाला जर ह्याच्यातला ऑडिओच पाहिजे नुसता, तर तुम्ही व्हिज्युअल बंद करून ऑडिओ तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुमची काय झालेली आहे, ह्याचा व्हिडिओ पाहिजे, बरोबर, पण ऑडिओ पण पाहिजे, तर आपण काय करू शकतो, दोन्ही क्लिक करू शकतो. पण आता मला व्हिडिओ तर हा इथपर्यंतच पाहिजे, बरोबर, पण त्याचा आवाज कुठपर्यंत पाहिजे, जास्त पाहिजे पुढपर्यंत, है ना. तर मी काय करू शकतो, कंट्रोल डीनं काय होतं, डुप्लिकेट लेअर होते. आणि त्यानंतर ना मग मी 2 सेकंदाला मी इथून व्हिडिओ कट करू शकतो, एवढा. आता व्हिडिओ कुठपर्यंत दिसेल, इथपर्यंत दिसेल, आणि त्यानंतर ना मग माझा हा ऑडिओ चालू राहील, ठीक आहे. आता राहिलं काय की इथपर्यंत मला 2 आवाज येतील, वाढला, बरोबर. डुप्लिकेट केली म्हणजे काय झालं, 2 आवाज झाले ना. म्हणजे एकाचा आवाज मला बंद करायचा आहे आणि एकाचं काय करायचं आहे, व्हिज्युअल बंद करायचे, ऑडिओ व्हिडिओ बंद करायचं, ठीक आहे. समजलं. जर ऑडिओ फाईल असेल रेकॉर्डेड, तर तुम्ही डायरेक्टली ऑडिओ फाईल पण घेऊ शकता, जसं की आता ठेवा, ठीक आहे. अशी ऑडिओ फाईल येते, ऑडिओ पण अशी येते, व्हिडिओ पण ह्याच टाईपमध्ये ह्याच लेअरमध्ये येते, ठीक. काय हां हां नाही, काय दिसणार, काय दिसणार. आता जर ऑडिओ चालू आहे फक्त, तर ऑडिओच ऐकू येणार ना. आता त्याच्यानंतर ना हा पॉईंट दिसतोय सर्कल, हा सर्कलला म्हणतात सोलो. सोलोचा अर्थ काय की कोणतीही एक लेअर तुम्हाला दिसते. जो पण सोलो लेअर तुम्ही ऑन करचाल ती लेअर फक्त तुम्हाला दिसणार. आता इथं 100 लेअर असतील तर तुम्हाला त्यातला एक लेअर फक्त दिसणार आहे, बाकी सगळ्या हाईड होतील. पण जर हे चालू राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे फक्त प्रिव्ह्यूमध्ये दिसतं, रेंडरमध्ये वेगळंच, ठीक आहे. तर एक चेक करा कोणतं चालू आहे. तर मला जर ही पाहिजे, ही लेअर फक्त पाहिजे, तर मी या लेअरवर सोलो लेअर करू. जर सगळ्या सोलो केल्या तर काय होणार, सगळं दिसणार, बरोबर. म्हणून हे ऑफ करायचं, ठीक आहे. त्यानंतर ना लॉक तर माहिती आहे, लेअर लॉक होते, ठीक आहे. आता हे झालं टॅगिंग, म्हणजे तुमचं जे ह्याचे लाईन म्हणजे लेयर्स आहेत त्या लेयर्सचे कलर्स वगैरे तुम्ही इथून चेंज करू शकता. आता या कलरला मी रेड केलं तर मला कळतं की आता हा ऑडिओचा लेअर आहे, त्यामुळे मी कलर चेंज करतो, ठीक आहे. बाकी काय इथं एक व्हिडिओचा कलर आहे, मग व्हिडिओला काहीतरी दुसरा ठेवतो, ठीक आहे. त्यानंतर ऑडिओला वेगळा ठेवतो, त्यानंतर ह्याला वेगळा ठेवतो,
कलरिंग पण करू शकता की तुमच्या यानं ऑडिओ तुम्हाला समजेल की कुठं काय काय. त्याच्यानंतर ना टाईमलाईनमध्ये आता इथं हे तर तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी इथून ओपन केलं तर ह्या एरोमधून तुम्हाला भेटून जाते है ना, मोशन एलिमेंट सगळे जे पण काय असेल. ट्रान्सफॉर्ममध्ये गेलं पूर्ण मोशन एलिमेंट्स दिसतात ओपन केलं तरी. हां हे दिसत नव्हतं. ठीक. हे बघ, जर आता इथं खाली 3 ऑप्शन असतात. इथं डिटेलमध्ये तुला किती डिटेल्स पाहिजेत तेवढे डिटेल्स तू ऑन करू शकतोस. ठीक आहे, तिथं खालच्या बाजूला ते 3 दिसतात, हे तुझ्या डिटेल्स आहेत. त्या जर ऑफ करून ठेवायचं. आता मला एवढं नको आहे, तर मला ह्याच्या डिटेल्स पाहिजे, तर मी इथून हे ऑन करू शकतो. ठीक आहे. आता राहिलं काय, तर कलर झाले. ठीक आहे, त्यानंतर नंबरिंग आहेत, त्यानंतर नेम आहेत. आता नेम मला इथून चेंज करायचं झालं तर मी एंटर दाबून नेम त्याला लेअरला चेंज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं आहे शाय मोड. शाय मोड म्हणजे काय, शाय म्हणजे काय, लाजमी, बरोबर. तर हे आहे शाय मोड. जेव्हा तुम्हाला हे लेअर बघायचे नाही आहेत, बरोबर, जास्त कन्फ्युजिंग होते की बाबा मला तो इफेक्ट डिलीट करायचा नाही, त्याच्यावर काम पण करायचं नाही, पण ते पाहिजे आहे का नाही, आणि तो मला इथं जागा स्पेस पण भरतो है ना. असं कोणतं तरी इफेक्ट असतो, जसं की कलर करेक्शनची इफेक्ट असते, लट असतात. त्याच्यावर एकदा काम केलं की आपण काय करतो, ते लेअरवर यूज करतो, काय नाही करत. मग असे जे लेयर्स असतात आपण शाय मोडमध्ये ऑन करून त्याला हाईड करू शकतो लेअरला, बरोबर. आता शाय मोड इथले चालू करण्यासाठी म्हणजे यूज करण्यासाठी मला हे मास्टर लॉक ऑन करावं लागतं. वरचे हे दिसत आहेत, हे जे 1 2 3 6, बरोबर, हे 6 मास्टर लॉक आहेत. हे मास्टर लॉक मला ऑन करावं लागतात पहिले, आणि नंतर ना मग मी इथले ऑप्शन्स यूज करू शकतो. जसं की आता शाय मोड ऑन करण्यासाठी मला यूज करण्यासाठी इथलं मास्टर लॉक ऑन करावं लागतं, आणि त्याच्यानंतर ना मग मी ही शाय मोड चालू करू शकतो. ठीक आहे. लेअर ऑफ झाली. ठीक आहे. आता इथं बघा ही लेअर आहे, ही लेअर आहे, दिसते पहिलीवाली, बरोबर. आता याचं मी शाय मोड ऑन करतो, हाईड झाली. लेअर कुठे गेली, गायब झाली, हाईड झाली, बरोबर. आता हाईड झाली, मला आता 2 लेअरवर आरामशीर काम करता येईल, बरोबर. ह्याच्यासाठी तो शाय मोड आहे. आता शाय मोड, आता ते हाईड तर झाली, पुन्हा एकदा आणायची कशी, तर मास्टर लॉक ऑफ करायचं, मग ते इथं दिसून जाईल. ओके. आता हे पुन्हा एकदा ऑन केलं आणि मास्टर लॉक जरी ऑन केलं तरी आता ते हाईड होणार नाही, कारण आपण हाईड केलेली आहे का नाही अजून. ठीक आहे. मग आता मी 4 हाईड करतो. ठीक आहे, असं या पद्धतीने, आणि मास्टर लॉक ऑन करतो, तर काय झालं, लेअर सगळ्या हाईड झाल्या. काय ओके. तर इथंपर्यंत तुम्हाला हे माहिती पाहिजे होतं. त्याच्यानंतर ना एक अजून एक आहे की मोशन ब्लर. ठीक आहे, आपण जेव्हा पण ॲनिमेशन करणार आहे तेव्हा त्या ॲनिमेशनमध्ये मोशन ब्लर हा यूजफुल असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मी मोशन ब्लर सांगतो. हे बघा, शाय मोड नंतर ना इथे हा एक मोशन ब्लर आहे, म्हणजे ॲटोमॅटिकली त्या ॲनिमेशनला मोशन ब्लर ॲप्लाय होतो ॲटोमॅटिकली. ठीक आहे. तर आता ज्या लेअरला तुम्ही ॲनिमेशन करणार आहे त्या लेअरचं मोशन ब्लर ऑन करायचं. आता इथं ऑन केलं आहे, बरोबर, मास्टर लॉक. त्यानंतर आता ही लेअर आहे, बरोबर, त्या लेअरला मी मोशन ब्लर ऑन करतो. ठीक आहे, इथं दिसतंय, ऑन केलं. आता ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीमध्ये
त्या लेअरची ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी ओपन करा. पोझिशन, आता पोझिशन मला काय पाहिजे, ठीक आहे, बाहेर आहे. आणि CTI रन करायचं असेल, म्हणजे एक 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 पुढे घ्यायचं असेल तर ॲरोनी घेतात, ठीक आहे. प्रीमियर प्रोमध्ये ॲरोनी घेतात, बरोबर. पण इथं पण ॲरोनीच घेतात, फक्त कंट्रोल दाबून ॲरो यूज करायचं, ठीक आहे. कंट्रोल दाबून ॲरो प्रेस केला की CTI एक फ्रेम पुढे जातो आणि नंतर शिफ्टनी 10 फ्रेम पुढे जातो. ओके. डन. त्यानंतर लॉक ऑन करा, 1 2 आणि ते पुढे घ्या. हो, हा दिसून येतं ना, हे काय, हे बघ. मी आता या 2 की फ्रेमच्या मध्ये गेलो, ठीक आहे, इथं. तर मला ते मोशन ब्लर ॲटोमॅटिकली दिसून जाईल. सांगतो मी. ओके. आता मोशन ब्लर ॲप्लाय कसा होतो, जेवढं फास्ट होईल, म्हणजे जेवढं ॲनिमेशन फास्ट तेवढा मोशन ब्लर कसा फास्ट असणार, बरोबर. आपण इथं हे करू. आता बघा, मी मध्ये आणतोय तर मोशन ब्लर कसा आहे माझा, थोडासा अजून जास्त नाही आहे, अजून मी फास्ट करतो. आता बघा, मोशन ब्लर जास्त वाढला, बरोबर. आता मी ॲनिमेशन स्लो करतोय. स्लो केल्यावर काय होतं, मोशन ब्लर काय झाला, कमी झाला. तर तो ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होतो त्या स्पीडनुसार, बरोबर. मोशन ब्लर आपल्याला ॲडजस्ट करायची गरजच नाही आहे, ते ॲटोमॅटिकली जसं स्पीड असेल तसं तर मोशन ब्लर घेणार आहे. जेवढं फास्ट तेवढं मोशन ब्लर, बरोबर. आता आपण जेव्हा पण प्रॉपर्टीज वापरतोय, ठीक आहे, जर मला कुठंतरी जायचं आहे, ठीक आहे, मी रस्त्यावरनं जाणार ना, ठीक आहे. तर तो रस्ता हा पाथ आहे, ही लाईन विचारतो ना, हां. तर तो एक पाथ आहे, तर त्या पाथवरतीच चालतो पोझिशन, ठीक आहे. जर तू पोझिशनमध्ये मूव्ह करत असेल, पोझिशन लावून तू ॲनिमेशन करत असशील तर हा पाथ येणारच. आता हा पाथ कशासाठी आहे, तर पाथला तू ॲडिट पण करू शकतो. जसं की आता मी काय केलं तर लेफ्ट टू राईट ॲनिमेशन केलं तर, बरोबर. पण मी काय करतो, ह्या पाथला मॉडिफाय करून तू हँडलला ह्या टाईपमध्ये करू शकतो. आता काय होणार, ठीक आहे. तर त्या जसं जसं पाथ असेल तसं तो जे पण काय असेल फुटेज ते मूव्ह होणार. हां, गाईडलाईन टूलवर, जसं की तुमचं फ्लॅशमध्ये गाईडलाईन होती त्या टाईपमध्ये तुम्ही इथं यूज करू शकता. ओके. या टाईपमध्ये तुम्ही पाथचा पण यूज करू शकता. त्याच्यानंतर ना स्केलचा काय यूज करणार आहे तुम्ही, इथं 0 ठेवूयात, आहे का नाही. आणि आता मला ॲनिमेशन करायचं आहे, मला स्केल पण वापरायचं आहे, पोझिशन वापरायचं आहे, बरोबर. आता मला पाहिजे की तो ह्या फ्रेमपर्यंत येऊन, ठीक आहे, काय म्हणायचं मला की लास्टच्या फ्रेमपर्यंत ती इमेज येता येतं मला ते ओरिजिनल साईजमध्ये आली पाहिजे, ठीक आहे. तर ओरिजिनल साईजमध्ये येण्यासाठी मला काय करायचं आहे, हा CTI करायचं आहे, मला जंप येतं, आहे का नाही, इथं जंप करायचं. मग त्यासाठी शॉर्टकट की काय आहे, के, ओनली के, ठीक आहे.
के दाबलं की काय होतं, CTI जम्प होतो. कोणत्या साईडला? नाही, लास्ट कीला नाही, फॉरवर्ड. म्हणजे पुढच्या बाजूला जे पण की असेल त्या कीवर तो जम्प होणार. आता माझ्याकडे इथे हे बघा, तर इथे एक की लावतो मी. जर की लावायची असेल तर इकडं ऑप्शन आहे कीचं. ठीक आहे, हे बघा एवढ्या कीज आहेत. हां, आता ह्या कीजवर मला काय पाहिजे की जम्प करायचे. मग CTI कुठं जम्प होणार? पहिल्यांदा ह्या कीवर होणार, दुसऱ्या कीवर. ठीक आहे, के दाबल्यावर. त्यानंतर ना पुन्हा दुसऱ्या कीवर. ठीक आहे, CTI डायरेक्टली जम्प होतो. आणि मागच्या कीवर जम्प करायचं असेल तर प्रिवियस कीवर, तर त्याचा शॉर्टकट की आहे जे. जेनं काय होतं? रिव्हर्स. प्रिवियस कीवर जम्प होतो CTI. जे आणि के, जे के असं असतं, जे के. जसं हे बघा कीबोर्डवरती आपण काय केलं, IO, हे के आणि BN, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, तिथंच आहे सगळे IO, JK, BN. ठीक आहे, आता मला स्केल इथं 0 आहे. नेक्स्ट कीवर जाऊन मला काय करायचं, इथं 100 करायचं. इथं 100 टाक. तर मला इथं ओपेसिटी पण पाहिजे, तर मी इथं ओपेसिटी पण लावू शकतो. इथे एक की लावली आणि फ्रंटला काय पाहिजे मला, 0. डन. त्या टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता, ओके. आलं, समजलं? ऑनलाईन येस सर. येस सर. की कशा लावल्याचं हे समजलं ना सगळं? येस सर. ठीक आहे, आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम येणार आहे का? ओके, सिम्पल आहे. इथं की होल्ड करायचे आणि त्यानंतर तुम्ही स्टॉप वॉच ऑन केला की तुम्ही ॲनिमेशन कुठं पण तुम्ही डायरेक्टली आता जरी चेंज केलं, तर ॲट्रिब्यूट्स तुम्ही डायरेक्टली चेंज केल्या तरी पण ते ॲटोमॅटिकली की लागून जातं. ओके, आणि जरी तुम्हाला पाहिजे असेल की मला इथे एक की लावायची, तर तुम्ही इथे एक की लावू शकता. आणि त्यानंतर ना इथून ॲट्रिब्यूट सेम ठेवायचे आणि त्यानंतर ना पुढच्या कीला जाऊन चेंज करायचे, तर तुम्ही इथे चेंज करू शकता. ओके, याप्रमाणे. आता साधं सिम्पल एक ॲनिमेशन की बाबा ते येत आहे कुठून तरी कसं तरी, है ना. इझी इन इझी आउट द्यायचं आहे आपल्याला. काय द्यायचं आहे? इझी इन इझी आउट. तर ॲनिमेशनमध्ये जेवढे पण प्रिन्सिपल आहेत ते सगळे आपल्याला इथं पण वापरायचे. ठीक आहे, जेवढे पण आपण शिकलेले आहेत फ्लॅशमध्ये ते सगळे आपल्याला इथे वापरायचे आहेत. आता त्याच्यात टायमिंग तर इथं मॅच झालं, जर टायमिंग जर मॅच झाला नसेल, हे बघा तुम्हाला आता हे पूर्ण ॲनिमेशन फास्ट किंवा स्लो करायचं आहे. बरोबर, आता मी साधं सिम्पल ॲनिमेशन केलेलं आहे. मला टायमिंग प्रॉपर आवडत नसेल तर मी काय करू शकतो, कीजला सिलेक्ट करून मी डायरेक्टली अल्ट कंट्रोल हे दिसतंय, मी काय केलं, कीजला डिस्टन्स कमी केला म्हणजे काय झालं, ॲनिमेशन फास्ट झालं. जेवढ्या पण कीज आहेत, आता मला हे अवघड जाते की बाबा
मी ॲनिमेशन केलं. एक मिनिट. ठीक आहे, एक ॲनिमेशन केलं आहे आणि काय झालं की स्लो झालं किंवा तुम्हाला स्लो करायचं आहे तर तुम्ही काय करणार, एक 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 करता बरोबर. पण एक एक करताना ह्या डिस्टन्स तुम्ही जो सेट केलेला तो काय झाला, डिस्टर्ब झाला ना, डिस्टर्ब झाला, कमी जास्त झाला. आता ह्या दोन की मधला डिस्टन्स काय झाला, म्हणजे चेंज झाला, ह्या दोन मधला चेंज झाला, ह्या मधला चेंज झाला बरोबर. तर डिस्टन्स चेंज न करता आपल्याला ॲनिमेशन फास्ट किंवा स्लो करायचा असेल तर हा शॉर्टकट की आहे की सगळ्या की सिलेक्ट करा आणि अल्ट प्रेस करून जस्ट ह्याला कमी जास्त करा. बरोबर, पहिली की हलते का, फक्त बाकीच्या कीज मूव होत आहेत. ठीक आहे, तुम्हाला एवढं स्लो पाहिजे एवढं स्लो करू शकता, फास्ट पाहिजे तुम्ही फास्ट करू शकता. डन. हे इझी मीज आउट नाही, ते फक्त फास्ट किंवा स्लो आहे, अजून इझी मीज आउट दिलंच नाही. ठीक आहे, ॲनिमेशनला फास्ट किंवा स्लो करायचं. ओके, कीज तुम्हाला सेम डिस्टन्स तुम्हाला पाहिजे सगळ्यांचे, फक्त त्याच्यात डिस्टन्स कमी किंवा जास्त वाढवायचं आहे किंवा कमी करायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक 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 पण कीजमध्ये चेंजेस करून तुम्ही करू शकता. समजते आदित्य, डोक्यावरनं जाते है ना. जर समजत नसेल तर विचारा, आपण हे करूया. आता ॲनिमेशन तर झालं बरोबर. आता याला इझी नीज आउट द्यायचं. सिम्पल सिलेक्ट करा आणि शॉर्टकट की आहे F9. F9 इझी इझी आउट. आता इथं ना F9चा अर्थ हा इझी इन किंवा इझी आउट नाही आहे, तर इथं F9चा अर्थ आहे इझी 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 इझी, फक्त इझी इझी, इन नाही आउट नाही, फक्त इझी इझी. हां, तो फक्त स्मूथनेस क्रिएट करतो स्टार्टिंगला आणि लास्टला एंडला. ठीक आहे, फक्त स्मूथनेस क्रिएट करतो इझी इझी. F9. त्याच्यानंतर ना जर इझी इझी नसेल पाहिजे तर राईट क्लिक करा, की फ्रेम असिस्टमध्ये जावा आणि इथं तुम्हाला इझी इझी बेटर, इझी इझी इन बेटर, इझी इझी आउट बेटर. हां, कीजवर कुठल्या पण, आता एकदा सिलेक्ट केली ना तुम्ही की तुम्ही कोणत्याही एका कीवर जाऊन की फ्रेम असिस्टंट त्यानंतर तुम्हाला इथं भेटून जाईल. ओके, आता तुम्हाला इन पाहिजे आउट पाहिजे तुम्ही इथून घेऊ शकता. हालाकी सगळे इझी इझी F9 वापरले की ते होऊन जाते. ठीक आहे, F9 वापरलं. आता हे वापरल्यानंतर ना ठीक आहे, आलं स्मूथमध्ये. आता मला काय करायचं आहे, एक मिनटं, ते आपण ते जास्त टाकायचं. आपण काय करू, त्याची पोझिशन चेक करू इथपर्यंत. शिफ्ट दाबून आहे बघा, मी काय केलं आहे, कंट्रोल Z, शिफ्ट प्रेस केलं आणि त्याला फुटेजला पुढे घेऊन जाते. ते काय होतं आहे, हॉरिझॉन्टली
एकाच लाईनीत तो पुढे जातो. शिफ्ट हे केलं की काय होणार, कुठं पण जाणार, बरोबर. म्हणून मी शिफ्ट प्रेस करून पुढे निघतो. ओके. आता नॉर्मली एक लिनियर स्पीड आहे, एक लिनियर स्पीड आहे, त्याला मी इझी दिला F9. ओके है ना, स्मूथ झालं. सिलेक्शन या प्रकारे करायचं आणि डिसिलेक्ट करायचं, दुसरीकडे सिलेक्ट करू म्हणजे क्लिक करू. ठीक आहे. आता ह्याला पण इझी इन इझी आउट आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. तर तो ग्राफमध्ये आता इथं दिसतोय हा ग्राफ ऑन करायचा. इथं तुम्हाला दिसून येईल की हा एक ग्राफ आहे. जेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करताल तेव्हा इथं तुम्हाला ग्राफ भेटून जाईल. ठीक आहे, ग्राफ ऑन केल्यानंतर. आता इथं ग्राफ आहे ना, हा चुकीचा आहे. ठीक आहे, आपल्याला बरोबरवाला ग्राफ पाहिजे. आता इथं काय झालं आहे, मी इझी आउट दिलं आहे ना, बरोबर. पण मला इथं दिसतोय का, नाही दिसत. हा ग्राफ असं दिसत नाही. तर मला काय पाहिजे, व्हॅल्यू ग्राफ नको आहे. राईट क्लिक करायचं. मला काय पाहिजे, व्हॅल्यू ग्राफ नको मला पाहिजे स्पीड ग्राफ, बरोबर. आपण स्पीड ॲडजस्ट करतोय ना, व्हॅल्यू ॲड करतोय का नाही. तर मला काय पाहिजे, स्पीड ग्राफ पाहिजे. आता स्पीड ग्राफमध्ये तुम्ही ग्राफ चेंज केला आहे, बघितलेला आहे, बरोबर. इथं स्मूथ आहे, इथं फास्ट आहे आणि इथं स्लो आहे, बरोबर. मला काय करायचं आहे, इथं स्मूथ करायचं, इझी इन करायचं. म्हणून मी इथं हँडलला ॲडजस्ट करू शकतो. तुम्ही ग्राफमध्ये पण चेंजेस करून तुम्ही इथं सुद्धा प्ले करून चेक करू शकता. ओके, समजलं. अजून तुम्हाला पाहिजे जसं ग्राफ तुम्ही ठेवचाल तसं भेटून जाईल. देन राईट क्लिक करून एडिट स्पीड ग्राफ. ओके, मग तुम्ही याच्यात चेंजेस करू शकता आणि पुन्हा एकदा ऑफ केलं तर तुम्हाला भेटून. समजलं ॲनिमेशन कसं करतो आपण हँडल कीजला, इझी येस सर. इझी आउट सगळे शॉर्टकट की लिहून घेतले. नाही, मी उद्या विचारणार आहे सर. तेव्हा नाही आलं त्याला नेक्स्ट लेक्चर बसायचं. ठीक आहे, वॉर्निंग आहे. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. तिसरी असाइनमेंट तुमची काय राहील, प्लीज लावा ॲनिमेशन एक व्हिडिओ बनवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ सर असं पॉपअप टाईप वगैरे बनवलं तर चालेल ना? काय पॉपअप टाईप वगैरे बनवलं तर चालेल ना? हो. आता जेवढं पण तुम्हाला ॲनिमेशन करता येईल, ठीक आहे, तेवढं ॲनिमेशन करून एक लाईन बनवा. आता तुम्हाला आयडिया आली असते. आता तुम्ही विचार करा की तुमची असाइनमेंट किती भारी होऊ शकते आणि कशी भारी होऊ शकते, आणि तुम्ही काय यूज करून, काय नाही, फक्त ॲनिमेशन यूज करायचं. आता मी तुम्हाला जेवढं शिकवलेलं आहे तेवढ्यातच करायचं आहे, व्हिडिओ तयार करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही काहीसुद्धा वापरू शकता. असं काही लिमिट नाही की तुम्हाला हेच वापरायचं आहे, तेच वापरून ॲनिमेशन करायचं. तुम्ही काहीसुद्धा वापरू शकता. ठीक आहे, डोक्याचे दरवाजे ओपन करा आणि विचार करा. जरा रिसर्च करा, अदर ओके वेबसाईटला सर. जाऊन तिथं सर्च करा. प्रिंटरेस्ट आहे आपल्याकडं, तिथं सर्च करा काय करू शकतो आपण. रेफरन्स घेऊन ओके. त्याच्यासारखं जरी बनवलं तरी खूप आहे.
करायचं आणि काय करायचं की वरती गेली पाहिजे, बरोबर. मग ह्या लेअरला काय करायचं, कंट्रोल शिफ्ट. आता डी आपण काय काय करतोय, डी न काय करतो, डुप्लिकेट करतो, बरोबर. डुप्लिकेट. मग डुप्लिकेट करून मी काय करू शकतो, ह्या टाईपमध्ये इकडे कट इकडे कट आहे ना. पण ह्याचा एक शॉर्टकट की आहे की कंट्रोल शिफ्ट डी. हां, कट करून जी पण पुढची लेअर आहे त्याची एक नेक्स्ट लेअर तयार होते. कंट्रोल शिफ्ट डी. ॲनिमेशन वगैरे ते सगळं तसंच राहतं आहे बघा. जर तुम्ही बघितलं त्या कीवर पण ॲनिमेशन तिथंच आहे, त्या कीवर पण ॲनिमेशन तिथंच आहे. डन. रेफरन्स घ्या. रेफरन्स जसं त्या रेफरन्समध्ये आहे तसं जरी करायला जमलं तरी इट्स गुड. ओके. ओके. लक्षात घ्या आपण शिकतोय. ओके. आता रेफरन्स घेऊन रेफरन्स सारखं आपण बनवतोय तर चालून जातं. पण नंतर ना जर आपल्याला कामावर गेलो, नेक्स्ट काम आलं मला फ्रीलॅन्सिंग किंवा स्टुडिओमध्ये, तर ते जमलंच पाहिजे. जे काही ते सांगतील डायरेक्टर जे सांगतील ते जमलं पाहिजे. मग ते जमण्यासाठी आत्ता आपल्याला जे ऑलरेडी मार्केटमध्ये झालेलं आहे ते जमायला पाहिजे. आधी पण हे सांगितलेलं आहे.